मनसा स्मरामि आपले कुलस्वामीचे चिंतन सावधान आपल्या कुलदेवतेचे चिंतन सावधान आपल्या ग्रामदेवतेचे चिंतन जस्कभाय तरागम सदा सम्यक ग्रामानि तुला काय ठेवलं तरी चालते पालघर जिल्ह्यातील आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या मागास समाजाच्या वधूवरांचा विनामूल्य भव्य असा सामुदायिक विवाह सोहळा आज बोईसर येथील नागझरी चार मंदिर ग्राउंड लालोंडे येथे संपन्न झाला। विरार येथील श्री जीवदानी देवी संस्थान जय आदिवासी युवा शक्ती सर्वदा प्रतिष्ठान तर्फे या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील, बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर, बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील, त्यांच्या पत्नी डॉक्टर राजश्री पाटील, बळीराम जाधव, इतर नेते मान्यवर तसेच पालघरमधील यूट्यूब कलाकार यांची खास उपस्थिती होती। विवाह विधी मंत्र लग्नाचे सर्व धार्मिक विधी करून या ठिकाणी 251 जोडप्यांनी लगीन गाठ बांधली व यावेळी त्यांना क्षितिज ठाकूर यांच्या समवेत उपस्थितांनी आशीर्वाद दिले व आजपासून सुरू होणाऱ्या नवीन संसारासाठी शुभेच्छा दिल्या। विवाह लावण्यासाठी पालघर जिल्ह्यातील बोईसर नागझरी येथील लालोंडे येथे आज 26 फेब्रुवारी रोजी सोमवारी या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। शेकडो गरीब कुटुंबातील मुला मुलींचे लग्न पुरेशा पैसा अभावी रखडतात, लग्नासाठी कर्जे काढावी लागतात। मुला मुलींच्या लग्नासाठी गरिबांना कर्ज काढण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही सामुदायिक विवाह सोहळ्याचे जाणीवपूर्वक आयोजन सुरू केले आहे असे यावेळी जीवदानी संस्थेतर्फे सांगण्यात आले आणि याच विचाराने आज त्यांनी 251 जोडप्यांना लग्नाच्या बेडीत अडकवून भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या। लग्न कार्याची जबाबदारी म्हटलं तर कठीणच आहे, मात्र सर्वांच्या सहकार्याने व आशीर्वादाने अगदी नियोजनबद्धरित्या असा हा अविस्मरणीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडला। जेवढा आनंद नवरदेव नवरी या नव्या जोडप्यांना होता तेवढाच आनंद त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू बनून झळकत होता। तर विवाह हा एक धार्मिक कार्य आणि सर्वात महत्त्वाचा संस्कार मानला जातो। जसे पावसाळ्यात पाऊस पडल्यावर सर्वच वनस्पती तरारून उठतात, तसा माणुसकीचा पाऊस सर्वत्र पडला तर प्रत्येक मनुष्य हा माणूस म्हणून उभा राहील। माणुसकीची ही मुहूर्तमेळ म्हणजेच हा सामुदायिक विवाह सोहळा असे मानायला हरकत नाही।